नमस्कार, लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजची रेसिपी आहे गवारची रस्सा भाजी. त्यासाठी आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेले खोबरे, शेंगदाणे आणि तीळ टाकायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती शेंगदाणे, खोबरे आणि तीळ छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपण शेंगदाणे, खोबरे छान खरपूस भाजून घेतले आहेत. ते आता आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतर ते मिक्सरला वाटायचे आहे. इथे आपले शेंगदाणे, खोबरे आणि तीळ थंड झाले आहेत. ते मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत. नंतर त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण सर्व वस्तू मिक्सरला फिरवून घेतल्या आहे आणि आपले वाटण तयार आहे. आता कढईमध्ये तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. जिरे पण छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण निवडून स्वच्छ धुवून घेतलेली गवार टाकायची आहे आणि 2 मिनिट छान परतून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपण गवार छान परतली आहे. आता त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर आणि मीठ टाकून 1 मिनिटभर मसाला छान परतून घ्यायचा आहे. नंतर आपण तयार करून घेतलेले वाटण टाकायचे आहे आणि वाटण ही 2 मिनिट छान परतून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपण मीडियम फ्लेमवरती वाटण छान 2 मिनिट परतून घेतले आहे. वाटणाला छान तेल सुटले आहे. आता त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचे आहे. गॅसची हीट मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम हीटवरती रश्श्याला छान उकळी आणून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपली गवार आपण 3-4 मिनिट छान शिजवून घेतली आहे. भाजीला तरीही छान आली आहे आणि आपली भाजी छान शिजली आहे. आता वरून त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तयार आहे आपली गवारची रस्सा भाजी. या पद्धतीने तुम्ही गवार नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.